नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. एक अत्यंत महत्त्वाचं पत्र जे तुम्हाला 4.5च्या अनुषंगाने मागे जे निघालेलं होतं त्यामध्ये फक्त आरोग्य विभागासाठी बातमी लिहिलेली होती, परंतु आता सर्वच विभागांसाठी जी आहे ही तशा पद्धतीने नमूद करण्यात आलेलं आहे. बघा, थेट मुद्द्याला हात घालतो. जिल्हा परिषद जालना यांनीही पुन्हा सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं हे पत्र निर्गमित केलेलं आहे. आता बघा, या पत्राचा अर्थ असा आहे की जर समजा सामान्य प्रशासन विभागाने एखादं पत्र निर्गमित केलेलं असेल तर महाराष्ट्रामध्ये जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढ्या काही शासकीय आस्थापना आहेत, जेवढ्याही शासकीय आस्थापना आहेत, या सर्व शासकीय आस्थापनांना हे पत्र लागू असतं. कसं? जर पत्र हे सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं असेल तर. आपण खूप वारंवार प्रयत्न करतो की अशाच पद्धतीचं पत्र महाराष्ट्र राज्यासाठी निघावं, परंतु आता त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना ते फळ मिळू शकते. आता जालना जिल्ह्यामध्ये तसा प्रयत्न सुरू आहे, म्हणून सर्व विभाग प्रमुख अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढ्याही आस्थापना आहेत, मग ते शाळा असतील, आरोग्य विभाग असेल, सगळेचे सगळे विभाग आले, काही विभाग त्यामध्ये सुटला नाही. अशा सगळ्या विभागांच्या मध्ये बाह्य यंत्रणेमार्फत जर कंत्राटी भरती होत असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात यावं, अशा पद्धतीचं पत्र 15/6/2026 रोजी निघालेलं आहे. लक्षामध्ये हे पत्र आपण आधी दाखवलेलं नव्हतं. आता पुढे बघा, अपुरा या संदर्भानुसार बाह्य यंत्रणेमार्फत जेव्हा कंत्राटी पद्धतीने भरती होते त्या भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच प्राधान्यक्रम देण्यात यावे या संदर्भामध्ये कळवण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं आपल्या कार्यालयातील बाह्य यंत्रणेमार्फत होणाऱ्या कंत्राटी नोकर भरतीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, कंत्राटी नोकर भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनुभवी उमेदवारांनाच प्राधान्यक्रम देण्यात यावं आणि त्यानुसार आपल्या स्तरावरून आवश्यक ती कारवाई असेल तर ती करावी. यापूर्वीचं जे पत्र होतं त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की विनंती करण्यात आलेली होती की बा तुम्ही त्यांचा सकारात्मक विचार करा, परंतु आता तसं नाही म्हटलं. हे थेट आदेशच दिलेला आहे की जी काही आवश्यक असेल कारवाई ती तुम्ही करा. म्हणजे काय तर प्रशिक्षणार्थी बांधवांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे जे पत्र निघालेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये काही एक शंका नाहीये. आता यामध्ये 2-3 गोष्टी आणखीन जर आपण लक्षात घेतल्या विद्यार्थी मित्रांनो, बघा तर या ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे, त्यांचे आपण या ठिकाणी काय म्हणतात कौतुकच करायला पाहिजे. विकी पाखरे सरांनी त्यांची जी संपूर्ण टीम आहे ती याच्या पाठीमागे सतत याचा आढावा घेतच होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना जे राजेंद्र तुवाकले सर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पत्र निर्गमित झालेलं आहे. त्याचा डेफिनेटली फायदा महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना झाल्याशिवाय राहणार नाही. आता प्रशिक्षणार्थी म्हणतील आमच्या घरी आणून जॉब द्या, तर ते शक्य नाही. तुम्हाला स्वतः बघावं लागेल, कौशल्य विभागात जावं लागेल, जिल्हा परिषदेला भेट द्यावी लागेल, जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यावी लागेल की आपल्या जिल्ह्यामध्ये बाह्य यंत्रणेच्या मार्फत कोणकोणत्या पदभरती होत आहेत, मग त्यासाठी मी कसा एलिजिबल ठरू शकतो. ठीक आहे, नोकरी पाहिजे असेल तर किमान एवढं तर करावं लागेल भाऊ. आता हे पत्र निघालेलं आहे, या पत्राचा तुम्ही वापर कसा करून घेता हे तुमच्यावरतीच डिपेंड आहे. आता हे पत्र आहे, आमचं काम आहे माहिती देणं. ठीक आहे, मी काय तुमच्या जिल्ह्यामधल्या ऑफिसेसमध्ये येऊन, इव्हन माझ्याही जिल्ह्यामध्ये ऑफिसमध्ये येऊन मी याच्याबद्दल भानगडी करत बसणार नाही. हे माझ्या जिल्ह्यामधील असेल किंवा कोणत्याही जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधव जे आहेत त्यांनी ते स्वतः इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. ज्याला नोकरीची गरज आहे, ज्याला रोजगाराची गरज आहे, त्यांनी ते स्वतः जर एफर्ट्स घेतले तर ते उपयोगी ठरू शकतात. आमचं काम आहे किंवा जी माहिती आम्हाला सध्या मिळत आहे ती माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवावी. बरोबर आहे, आमचा हा प्रामाणिक हेतू आहे. मला असं वाटतं की हे जे पत्र जर तुम्हाला कोणाला लागत असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये याची लिंक सोडून देतो, ती त्याच्यावरून डाउनलोड करा किंवा व्हॉट्सअपला सगळ्या ठिकाणी शेअर करतो. ठीक आहे, आपण जर तसा प्रयत्न केला तर 100% रिझल्ट निघते, अन्यथा रिझल्ट निघत नाही. खूप चांगलं पत्र आहे, अतिशय चांगलं पत्र आहे, सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं पत्र आहे. ठीक आहे, या पत्राचा वापर करा, तुमच्याही जिल्ह्यामध्ये असं पत्र काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जिल्ह्यामधील तुम्ही याच्यासाठी खर्च लागत नाही, फक्त तुम्हाला पाठपुरावा करणं आवश्यक आहे. तुम्ही जर पाठपुरावा केला तर 100% त्या ठिकाणी हे गोष्टी होऊ शकतात. देरेहरी पलंगावर ही भूमिका चालणार नाही भावांनो. खूप महत्त्वाचं पत्र आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फायद्यासाठी काही गोष्टी होत असतील तर ते डेफिनेटली करायला पाहिजेत. बाकी तुमचा सर्वस्वी निर्णय. काही माझ्याकडनं मदत लागली तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता किंवा मला फोन करा, मी सांगेन. खूप खूप धन्यवाद.